दरम्यान हरियाणातील विजयामुळे मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला। हरियाणाच्या विजयानंतर हा जल्लोष साजरा केला जातोय। हरियाणामध्ये भाजपनं सत्तेची हॅट्रिक साधलेली आहे। 49 जागांवर विजयी होत भाजपनं हरियाणामध्ये बहुमताचा आकडा पार केलेला आहे। त्यामुळे त्याचा जल्लोष, त्याचे पडसाद मुंबईतही उमटताना दिसत आहेत। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, हरियाणात सत्तेची हॅट्रिक भाजपनं साधली आणि त्याचा जल्लोष आता मुंबईतही होताना दिसतोय, काय वातावरण आहे? भाजप कार्यालयासमोर भाजपकडनं हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं भाजपला यश मिळालं आहे त्याचा जल्लोष साजरा केला जातोय। जम्मू भाजपला अपेक्षित असं यश जे आहे हे मिळालेलं आहे आणि भाजप कार्यालयासमोर अशा पद्धतीने जल्लोष केला जातोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहेत। ढोल ताशाचा गजर जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। भाजपच्या विविध कार्यकर्त्या मोठ्या संख्येने जल्लोषात तयार झालेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या विजयामुळे महाराष्ट्र भाजपचे कुठेतरी चार्ज झाल्याचं आपण म्हणू शकतो। कारण मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्या विजयामुळे मिळालेला आहे। भाजपच्या हरियाणामध्ये ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे या यशामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भाजप कार्यालयासमोर अशा पद्धतीने मोठा जल्लोष जो आहे हा केला जातोय। देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळात सहभागी होणार आहेत। नक्की जोरदार जल्लोष असा कार्यकर्त्यांकडून साजरा केला जातो आहे। भाजप नेते भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी इथं उपस्थित आहेत। महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होतील आणि त्याआधी हरियाणातील विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा, राज्यातल्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावलेला आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।